नमस्कार, मी स्वराली. माझ्या कोकण कन्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आम्ही रिलायन्स टाउनशिपमध्ये आलो होतो, म्हणजेच 14 फेब्रुवारीला. हॉस्पिटलला आलो होतो काही कारणास्तव. हे टाउनशिपमधलं हॉस्पिटल आहे, धीरूभाई अंबानी यांचं. हे हॉस्पिटल 1990मध्ये बांधलं गेलं होतं. जे कर्मचारी इथे काम करतात आणि त्यांच्या कुटुंबासाठी ज्या काय सुविधा असतील हॉस्पिटलच्या, त्या फक्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठीच असतात. ह्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड बांधलं आहे छोटासा पाठीमागे, आणि कॅन्टीनसुद्धा आहे. आपण पेशंट म्हणून गेलो तर जेवू पण शकतो. आम्ही गेलो त्या दिवशी 14 फेब्रुवारी होतं. नवऱ्याने तर नाही दिलं फूल, पण माझा मुलगा देत होता मला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. त्याला तर समजत पण नाही, पण दिलं त्याने. ही आता आमची शटल आले. ही शटल टाउनशिपमध्ये अर्ध्या तासाने फिरत असते. फक्त 5 रुपये घेते. आपण जिथे बोलू तिथे सोडते नेऊन. आम्ही आमच्या गाडीची वाट बघत होतो, तेवढ्यात आम्हाला हा मोर दिसला. हे मोर कधी पण तुम्ही गेलात तर टाउनशिपमध्ये दिसतातच दिसतात. कारण अनंत अंबानी याने पशुप्राण्यांसाठी तेथे संग्रहालय बांधले कंपनीच्या जवळपासच कुठेतरी. त्याच्यामुळे हे मोर वगैरे दिसतात टाउनशिपमध्ये रस्त्यावरती कुठे पण. ही शटल अर्ध्या तासाने फिरते तेव्हा 5 रुपये घेते, आणि आपण प्रायव्हेटमधून केली तर 35 रुपये घेतात ही लोक. आत्ता टाउनशिपमध्ये आलोच तर म्हटलं रिलायन्स मॉलसुद्धा आपण फिरायला जाऊ, म्हणून आम्ही रिलायन्स मॉलमध्ये आले. हे मॉल आत्ताच सध्या नवीन बांधलं गेलं होतं. आम्ही एकदा येऊन गेलो होतो, पण पुन्हा परत आलो. असंच आमचा टाईमपास व्हावा म्हणून आम्ही आलो होतो. ह्या मॉलला 2 एंट्री आहेत, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. आम्ही डाव्या बाजूला जाऊन आलो पहिल्यांदा. ही दिसते ती समोरची बाजू रिलायन्स मॉलची. मोठ्या अक्षरात द मॉल असं लिहिलं आहे, आणि आजूबाजूला झाडे लावलेत रंगीबेरंगी सुंदर दिसण्यासाठी. तुम्ही मॉलवरती बघाल तर रिलायन्स कंपनीचा लोगोसुद्धा दिलेला आहे. आम्ही गेलो होतो त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता आणि दुसऱ्याच दिवशी महाशिवरात्र होती. त्याच्यामुळं मला वाटतं हे डेकोरेशन केलं होतं. मस्त असं सुंदरपैकी हत्तींचं डेकोरेशन केलं होतं. हे समोर दिसतात त्या गाड्या आहेत खाऊच्या, तुम्ही पुढे बघालच. नंतर आम्ही उजव्या बाजूने एंट्री घेतली आतमध्ये मॉलमध्ये. तिथे तुम्हाला कपडे किंवा मेडिकल, फिश शॉप दिसेल, आणि समोरच एंट्रीला मोराचं सुंदर असं डेकोरेशन करून ठेवलं होतं. खूप छान वाटत होतं. फोटो काढण्यासाठी भरपूर गर्दी होती. लगेच मी व्हिडिओ काढून घेतला, माणसं नव्हती तोपर्यंत. हे पुढे दिसते ते खाऊचं सेक्शन आहे लहान मुलांसाठी. आणि नंतर आम्ही मग फिश शॉपमध्ये गेलो फिश बघण्यासाठी. खूप असे मस्त मस्त फिश होते, छोटे मोठे. एक तर फिश होता तर पूर्ण स्नेकसारखाच होता. तुम्ही पुढे बघाल व्हिडिओमध्ये. हा बघा, पूर्ण स्नेकच दिसतोय तो. हे मॉल 3 मजलीचं आहे. त्यानंतर आम्ही वरती जायला निघालो दुसऱ्या मजल्यावरती. ह्या मजल्यावरती लेडीजच्या ब्युटी पार्लरपासून ते जेंट्स लोकांच्या हेअर कटिंगपर्यंत सगळी दुकानं आहेत. तसेच लहान मुलांसाठी एक त्यांनी हेमलीज करून एक शॉप आहे. त्याच्यामध्ये कोणाला माहीत असेल बॉलपूल करून एक गेम असतं लहान मुलांसाठी, ते त्यांनी बांधले त्याच्यामध्ये, जेणेकरून 2-3 वर्षाची मुलं असतील ती खेळू शकतील. जेवढं बाहेरच्या मॉलमध्ये भेटत नाही त्याच्यापेक्षा पण भरपूर सुविधा आहेत ह्या मॉलमध्ये, जेणेकरून टाउनशिपमध्ये जे लोक राहतात त्यांना कोणतीही कमतरता पडू नये म्हणून तर हा मोठा असा मॉल बांधलेला आहे. आणि तिसऱ्या मजल्यावरती बोलायला तर जिम आहे, डान्स अकॅडमी आहे, झुंबा क्लासेस पण घेतले जातात. मला वाटतं कराट्यांचं पण आहे. अजून काही थोडी कामं चालू आहेत शॉपची, तिथे पण होणार आहेत नवीन नवीन शॉप. सगळा मॉल फिरून झाल्यानंतर लास्टला आम्ही इकडे आलो फूड कोर्टमध्ये. हे फिशचं आता नवीनच झाले, आम्ही पहिल्यांदा आलो होतो तेव्हा नव्हतं. आणि इकडे अशा टेबल खुर्च्या चेअर्स लावले आहेत जेवण करण्यासाठी. आणि तेच बाजूला असे लाईनमध्ये शॉप आहेत सगळ्यांचे. जे कोणाला काय काय पाहिजे त्याने तिथे जाऊन ऑर्डर द्यायची आणि घेऊन यायचं आपलं जेवण. आम्ही पहिल्यांदा इथे आलेलो फूड कोर्टमध्ये, तेव्हा काही शॉप रिकामे होते, तेही आता भरून गेले सगळे. संपूर्ण मॉल फिरून झाल्यानंतर आम्ही मागच्या बाजूनी बाहेर आलो. मी मॉलमध्ये एंट्री करताना तुम्हाला झूम करून दाखवले होते त्या ह्याच गाड्या. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जे काय पाहिजे पिझ्झा बर्गर त्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत, पण त्याचा रेट थोडा जास्त आहे. जसं आपण सिटीमध्ये फिरतो तसंच एकदम फील येतो इथं गेल्यानंतर.
असं वाटतच नाही आपण टाउनशिपमध्ये आणि एकाच ठिकाणी हे सगळं एवढं आहे. जेवढं गाव बसेल एवढी मोठी टाउनशिप आहे आणि त्याच्यामध्ये हे एवढे मॉल, अजून बरेच मॉल आहेत, अजून बरेच हॉटेल आहेत जेवण करण्यासाठी. भरपूर अशा गोष्टी एका टाउनशिपमध्ये आहे. अजून आमच्याकडं एक अर्धा तास होता, त्याच्यामुळे विचार केला की आता आपण आलो तर मंदिरात पण जाऊन येऊया. त्याच्यामुळे आम्ही रिलायन्स मॉलमधूनच जे अर्ध्या तासाने टाउनशिपमध्ये शटल फिरते त्या शटलने निघालो. मस्त येतं बघा लाईट, मंदिर. थोड्याच वेळात आम्ही मंदिरात येऊन पोचलो. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र असल्यामुळे सुंदर अशी लायटिंग केली होती, डेकोरेशनचं काम चालू होतं. आम्ही गेलो तेव्हा आरती जस्ट चालूच झाली होती, त्याच्यामुळे आम्ही आरती घेतली आणि मग दर्शन घेतलं आणि मग पुढे निघून गेलो जेवण करण्यासाठी. कारण आमची बस पण होती, त्याच्यामुळे आम्ही थोडं फार थांबलो तिथं आणि मग निघालो. चप्पल घालून नाही जायचं तिथे, चप्पल काढून जायचे असते. मंदिरात जायचं चप्पल काढ, मी काढले बघ. चप्पल काढ, इथे काढे बघ, इथे काढ, काढ. दिसत नाही. हे मंदिर आत्ताच बांधलेलं आहे अनंत अंबानीच्या लग्नाला. इथे एक लालबागचा राजा, हे गणपतीचं मंदिर, एक राधाकृष्णाचं मंदिर आणि एक महादेवांचं मंदिर, असे 3 मंदिरं एकाच ठिकाणी बांधलेत लाईनीमध्ये. अजून छोटी मोठी पण मंदिर आहेत. हनुमंताचं पण मंदिर आहे तिथे, पण ती छोटी छोटी आहेत तिथे बाजूला. त्याच्यानंतर आम्ही इथेच टाउनशिपमधल्याच छोट्याशा हॉटेलमध्ये आलो जेवण करण्यासाठी. अजून भरपूर असे हॉटेल आहेत ह्या टाउनशिपमध्ये, पण आम्हाला इथे आवडतं यायला आणि मस्त जेवण असतं एकदम. आम्ही पहिल्यांदा नंबर लावला होता, त्याच्यामुळे पूर्ण हॉटेल रिकामं होतं. त्याच्यानंतर थोडी थोडी गर्दी होऊ लागली. आम्ही जेवणामध्ये 1/2 सूप मागवलं होतं, मंचुरियन. त्याच्यानंतर मसाला पापड मागवलं आणि स्वरांशला आवडतं म्हणून मंचुरियन मागवलं ड्राय, आणि चपाती आणि पनीरची भाजी घेतलेली. एवढंच आमचं जेवण होतं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. काळजी घ्या.